संत एकनाथ महाराजांच्या चरित्राचा भाग पाहत असताना जिथं साधुत्वाची प्रचिती येते त्या ठिकाणी आपोआपच लोकांचे हात जोडले जातात. त्याला भावनिकता किंवा श्रद्धा असं म्हणतात. या श्रद्धेच्या जोरावरच अनेक लोक एकत्र येतात आणि एकाग्रतेनं संतांचं वचन किंवा संतांचं वचनामृत अंतःकरणामध्ये साठवून आपल्या देहाचं सौंदर्य खऱ्या अर्थानं वाढवत असतात. ही संत आणि लोकांना ऐकायला मिळत होती. मजल दर मजल करत तीर्थयात्रा करणं हे नाथांच्या बाबतीमध्ये सदोदित घडत असायचं. परंतु त्याचबरोबर त्यांनी आपलं गृहकार्य किंवा घरकार्य आहे ते सुद्धा त्यांनी कधीही बाजूला केलं नाही. कारण महाजनो येन गतस पंथहा, मोठे लोक ज्या मार्गाने जात असतात त्याच मार्गानं अज्ञानी लोक अडाणी लोक जात असतात. म्हणून तर म्हटलेलं आहे, झाडू संतांचे मारक आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. या पद्धतीनं पुढच्या पिढीला उत्तम प्रकारचा मार्ग दाखवण्याचं काम संत हे करत असतात. त्याच पद्धतीनं नाथांनी आपल्या घरी आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करायचा बेत केलेला होता. कारण त्या पद्धतीनं प्रचिती माऊलींनी ज्ञानेश्वरीसारख्या अतिशय उत्कृष्ट असणाऱ्या ग्रंथामध्ये सुद्धा दिलेली आहे. सोम सूर्यादी ग्रहणे येवणी करती पारवणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. हे पुढच्या पिढीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळायचे असतात. श्राद्धविधीचा कार्यक्रम घरामध्ये ठेवलेला होता. आता अन्नदान सदोदित नित्य अन्नदान हे नाथांच्या घरी चाललेलंच असायचं. पण आज त्याच्यामध्ये विशेष भर होती, ती म्हणजे श्राद्धविधी होता. आणि पैठणातील अनेक विद्वान ब्राह्मणांना त्यांनी भोजनासाठी बोलवलेलं होतं, आमंत्रणं दिलेली होती. खऱ्या अर्थानं पिंड काकबळी जो आहे तो काकबळी सकाळीच दिलेला होता, तर्पण दिलेलं होतं. त्याच्यानंतर दुपारचे 12 वाजले आणि 12च्या सुमारास नाथ आपल्या वाड्याच्या दारामध्ये उभा राहिलेली होती की आता ब्राह्मण मंडळी येतील, त्यांना आदरातिथ्य करावं आणि त्यांना आत घ्यावं, पंक्तीला बसवावं आणि भोजन वाढावं. या पद्धतीनं नाथ इच्छा मनामध्ये व्यक्त करून उभा राहिले होते. आणि त्यावेळेला मात्र त्यांच्या कानावर एक शब्द पडले. काही माणसं चाललेली होती, काही स्त्री होती, त्याच्यामध्ये पुरुषही होते. त्या लोकांच्यामध्ये कुजबूज चाललेली होती की आज एकनाथांच्या वाड्यातून अतिशय उत्तम असा वास येतो आहे, चांगलं जेवण बनवलेलं आहे. कदाचित आपलं भाग्य असतं तर आपल्यालाही ते जेवण मिळालं असतं, परंतु काय करणार, आपण अंत्यज जातीमध्ये जन्माला आलेलो आहोत, तेव्हा हे भोजन आपल्याला काय मिळणार नाही. अशी एकमेकांच्या मध्ये कुजबूज चाललेली होती. ती नाथांना ऐकू गेली आणि नाथांनी लगेच त्यांना हाक दिली, उभा केलं आणि त्या सगळ्यांना वाड्यामध्ये घेतलं. अहो का नाही तुम्हाला मिळणार, भोजन हे सर्वांच्यासाठी आहे, त्याच्यामुळं तुम्ही जेवला काय आणि इतर जेवले काय, या आणि पात्रावर बसा. थोडीशी ते हिरमुसले, कारण आपलं बोलणं नाथांनी ऐकलेलं होतं. परंतु संतांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जातीभेद नसतो, उच्च नीच भेद भाव नसतो. त्या पद्धतीनं एकनाथांनी त्यांना बोलवलं, त्यांना पात्र ज्या ठिकाणी मांडलेली होती त्या पात्रावर बसवलं, जेवण वाढलं गेलं, उजवं डावं इत्यादी गोष्टी सगळ्या वाढल्या गेल्या आणि पुंडलिक वरदाचा गजर झाला आणि भोजन सुरुवात केली. त्यांनी इतके जेवले, कधीच त्यांना इतकं चांगलं उत्तम प्रकारचं जेवण मिळालेलं नव्हतं. त्याच्यामुळं पोटभर अगदी आकंठ ज्याला म्हणतो ते आकंठ जेवण त्यांनी केलं. आणि पुन्हा गिरिजाबाईंनी पुन्हा सांगितलं की तुमचे कोण आप्तेष्ट असतील तर त्यांनाही घेऊन या, त्यांनाही आपण भोजन वाढू. खऱ्या अर्थानं सत्वशीलता जी असते ती सत्वशीलता गिरिजाबाईंच्या जवळ होती. त्याच्यामुळं ते मंडळी उठून गेली आणि सगळ्यांना घेऊन आली. बरेच मंडळी तिथे जेवली आणि हे बरेच मंडळी जेवत असताना मात्र बाहेरच्या बाजूला काही ब्राह्मण मंडळी आली आणि त्या ब्राह्मण मंडळींनी हे बघितलं की अंत्यज आपल्या आधी जेवता आहेत आणि हा आता धर्म बुडव्या इथं आपल्या पैठणमध्ये आलेला आहे. या पद्धतीनं त्या लोकांच्या मध्ये चाहूल झाली, आता यांच्यावर बहिष्कार टाकायचा आणि आपण निघून जायचं. त्यावेळेला मात्र नाथ बाहेर आले आणि सांगितलं की अहो, ज्या अन्नाचा आस्वाद त्यांनी पहिल्यांदा घ्राणेंद्रियांच्या द्वारे घेतलेला आहे ते अन्न तुम्हाला वाढू नये म्हणून त्यांना आधी मी वाढलं. तुमच्यासाठी स्वयंपाक सीधा नवीन तयार करायला चालू आहे, तुमच्यासाठीही बनवायला चालू आहे. एवढं सांगून सुद्धा ते ऐकले नाहीत. ते म्हटले की आम्ही भूदेव आहोत, जर आम्हाला तुम्ही तृप्त केलं नाही, भोजन वाढलं नाही तर तुमचे पितर हे तिथं उपाशी राहतील. या पद्धतीनं त्यांनी सांगितलं, नाथाने सांगितलं काही हरकत नाही म्हणले, सीधा तुमच्यासाठी बनवलेला आहे,
बनवायला चालू आहे, तेव्हा आता दुसरी पंगत जी आहे ती दुसरी पंगत तुमचीच आहे, तेव्हा थोडा वेळ वाट बघा. हे मंडळी पात्रावरून उठतील, पात्र काढली जातील, सडामार्जन केलंच जाईल, रांगोळी घातलीच जाईल आणि पुन्हा तुमच्यासाठी पात्र वाढली जातील. असं एवढं सांगून सुद्धा कोणी ऐकायला तयारच नाही. मात्र नाथाने अगदी भगवंताच्या निष्ठेनं आणि प्रतिज्ञापूर्वक एक वचन सांगितलंय की काय हरकत नाही म्हणले, मी माझ्या पितरांच्यासाठीच जर श्राद्धविधी करत असेल तर त्या पितरांना तिथं मिळण्यापेक्षा इथंच यायला काय हरकत आहे. अशा पद्धतीनं त्यांच्या समोर फक्त बोलले, निर्वाळा दिला, आत आले. गिरिजाबाईंनी सडामार्जन पूर्ण केलं, उद्धवानं रांगोळी घातली, श्रीखंडाने जेवणाची पात्र घेतली, पटापटा पात्र पडली गेली आणि भगवंताचा धावा नाथांनी केला, पितरांचा धावा केला. आता त्याच्यामध्ये काही चरित्रकार आहेत, जवळजवळ एकनाथ महाराजांचं चरित्र लिहिणारे 8 ते 10 लेखक आहेत पूर्वीपासून आजपर्यंत. माहिती बाबा ताराभास्कर असे केशवकृत असतील किंवा कृष्णरायासारखे असतील, अनेक लेखकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलेला आहे. हा मुद्दा जो मी आता सांगतोय तो दोन्ही पद्धतीनं जो मांडलेला आहे तो दोन्ही पद्धतीनं तुमच्यासमोर सांगणं माझं काम आहे, म्हणून मी आपल्यासमोर बोलतो आहे की नाथांच्या काही लेखकांच्या लेखणीमध्ये असा उल्लेख आलेला आहे की ब्रह्मा विष्णू महेश हे नाथांच्या घरी पितरांच्या माध्यमातून आले आणि ते जीवन गेले. तर काही जणांनी लिहिलेलं आहे की नाथांचे जे पितर आहेत, भानुदास महाराज, सूर्यदेव असतील, ही इत्यादी जी आहेत किंवा चक्रपाणी असतील, ज्यांच्यासाठी पितृतर्पण केलेलं होतं ते मंडळी आली आणि ती जीवन मुक्त झाली किंवा ती जीवन गेली. आणि काही ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जे ब्राह्मण जेवायला द्वेष करत होते, आत यायला तयार नव्हते, त्यांचे पितर येऊन जेवले. एकंदरीत हा कुठलाही भाग जरी घेतला तरी सार सत्सद विवेक बुद्धीनं जर आपण किंवा विज्ञानाच्या किंवा बुद्धीच्या कसोटीवर सुलापणाने तासून जर बघितलं तर एक आहे की एखाद्यानं द्वेष केला तरीही एखाद्या महात्म्याचं काम तटत नसतं, ते काम नित्याचं असतं, कारण तो भगवंतार्पण किंवा कृष्णार्पण या बुद्धीनं ते कार्य करत असतो आणि हे कार्य नाथांच्या हातून चाललेलं होतं. आता खऱ्या अर्थानं तेही शरमले, कारण एवढी मोठी गोष्ट घडलेली होती, आलाबोला झाला, सगळीकडे चर्चा झाली आणि या चर्चेचं रूपांतर अगदी लोकांच्या मध्ये येऊन गेलं की या पैठण भूमीमध्ये, पैठण नगरीमध्ये एक अत्यंत गरीब अशी एक स्त्री होती. तिच्या पतीनं एक नवस बोललेलं होतं आणि ते नवस असं होतं की जर आपल्या घरामध्ये उत्तम पद्धतीनं गृहकार्य चाललं, आपला संसार चांगला चालला तर आपण 1000 ब्राह्मण जेवायला वाढू. कर्मधर्म संयोगानं काही दिवसात त्यांचा पती गेला. बरीच वर्षे झाली, ही खदगद होती. मग मात्र त्या आजीबाईंनी ती खदगद कुणाकडे तरी बोलून दाखवली आणि बोलून दाखवल्यानंतर ज्यांच्याजवळ बोलले तोही कदाचित सात्विक असावा. त्या सात्विक गृहस्थानं सांगितलं की 1000 लोकांना जेवायला वाढण्यासाठी जो शिधा लागतो तो तुमच्याकडे आहे का? तर एवढा शिधा आपल्याकडं नाही आहे. मग काय करावं लागेल? त्याने सांगितलं की एकनाथ नावाचे जे आपले संत आहेत त्यांना तुम्ही बोलवा, त्यांना एकट्याला जरी जेवायला वाढलं तरी 1000 लोकांना जेवायला वाढण्यासारखं आहे. आता हा निर्वाळा होता, सात्विकता होती आणि मग मात्र आता एकनाथांच्यापर्यंत पोचणं गरजेचं होतं. नाही, एकनाथांची महती त्यांना माहिती होती आणि त्या महतीनं अगदी आकृष्ट होऊन त्या आजीबाई नाथांच्या वाड्यापर्यंत जाऊन पोहोचल्या आणि कीर्तन झाल्यानंतर रात्रीच्या वेळा नाथांच्या जवळ त्यांनी एक मागणं मागितलं की असं माझ्या पतीनं नवस केलेलं होतं, पण ते हयात असताना पूर्ण करता आलं नाही, मलाही आता ते पूर्ण करता येत नाही आणि माझ्या कानावर असं आलेलं आहे की आपण जर जेवायला आला तर 1000 ब्राह्मण वाढल्यासारखं मला पुण्य मिळेल, तेव्हा त्या नवसातून मला मुक्त व्हायचं आहे, म्हणून मी आपल्याला भोजनासाठी आमंत्रित करतो. काही हरकत नाही, एवढंच सांगितलं, यायला मी तयार आहे. एक लक्षात घ्या, श्रद्धेचा उमाळाने श्रद्धेचा भाव ज्या अंतःकरणामध्ये अतिशय विस्तृत स्वरूपानं पावलेला असतो त्या ठिकाणी देव सुद्धा जेवायला येत असतो. आपण एक लक्षात ठेवायचं, बऱ्याच वेळेला लोक आमंत्रण देत असतात, जेवायला या, जेवायला या, जेवायला या. जेवायला काय जेवायला जायचं? कुठंतरी काहीतरी केलेलं असतं. एक लक्षात घ्या, सत्पात्री अन्न सत्सद विवेक बुद्धीनं जागृत झाल्यानंतर ज्या वेळेला ते ग्रहण करतो ते अन्न सुद्धा आपली बुद्धी पालटू शकतं, हे ध्यानात घ्या. म्हणून कुणी कुठेही कसंही जेवायचं नसतं. आमच्याकडं आज डायनिंग टेबल असतात जेवायला, भोजन. आता हे भोजनच आहे, प्रसाद नाही. अनेक ठिकाणी महाप्रसादाला डायनिंग टेबल असतात. अर्थिंग कुठं आहे? हा विज्ञानाचा भाग आहे. परत
लक्षात येतं का बघा. म्हणजे जमिनीवर बसूनच का जेवायचं असतं, तर ते आर्थिंग आपण कुंभक, रेचक इत्यादी पद्धतीनं माकणहाडापासून ब्रह्मरंध्रापर्यंत जावं लागतं आणि ती जेवायचं असतं. आता काय चालू आहे, या महाराज जेवायला, महाराजाला बसवत्यात खुर्चीने वाढत्यात टेबलावर, या महाराज जेवायला. काय जेवायचं सांगा तुम्ही, लक्षात येतं का. म्हणून पद्मासनामध्ये मांडीमध्येच बसून, जमिनीवर बसून, पंक्तीला बसून जेवणं हे सगळ्यात मोठं हे अन्न नसतं, तो प्रसाद असतो. आणि जे आपण टेबलवर बसून खातो ते अन्न असतं. लक्षात आलं का बघा. प्रसादानं आत्मिक भूक भागते आणि अन्नानं शारीरिक भूक भागते. शारीरिक भूक ही उद्या सकाळी परत लागत असते, आत्मिक भूक एकदा तृप्त झाल्यानंतर परत लागत नसते. ध्यानात येतं का बघा. याचाच अर्थ असा आहे की नाथांनी सांगितलं की येतो म्हणून. आता त्या महिलेने आपल्या घरामध्ये पूर्ण शुद्धतेनं अगदी गाईच्या शेणानं सारवलं, सडामार्जन पूर्ण केलं. स्वयंपाक करण्यासाठी नाथांनी हरीला म्हणजे आपल्या मुलग्याला लावून दिलेलं होतं. आता स्वयंपाकासाठी कोण होतं, एक हरी होता म्हणजे हरिपंडित त्याचं नाव, दुसरे नाथ येणार होते आणि तिसऱ्या त्या बाई होत्या. म्हणजे तिघजणच जेवणार होते. तिघांच्या पुरता स्वयंपाक करून ठेवला आणि निरोप दिला गेला. नाथ आले, त्यांना अगदी रांगोळी पाठाच्या पोतीनं काढून समई लावून त्या ठिकाणी जेवायला बसवलं. आता नाथ जेवायला बसले, जेवायला लागले आणि जेवल्यानंतर हरीला सांगितलं काय कर, ही पत्रावळी एवढी उकिरड्यावर टाक आणि त्याच्यानंतर तू भोजन कर आणि मग वाड्याकडे ये. आता वडिलांचा आदेश म्हणून त्याने मान्य केला आणि ती पत्रावळी उचलली, पाठीमागं नेऊन उकिरड्यावर टाकली. आता पूर्वीच्या काळी उकिरडे पाठीमागच होते, परड्याला होते, आज दारात आहेत. लक्षात आले. बदल एवढाच आहे, बदल फारसा काही नाही. उकिरड्यात राहण्याची सवय आम्हाला आहे. उकिरडा पूर्वी घराच्या दरवाजापासून किमान पाठीमागे 100 फुटाच्या पाठीमागे असायचा. लक्षात येतं का बघा. त्याच्याशी पाठी जवळ असायचंच नाही. आता संडासही घरात आहेत आणि उकिरडाही घरात आहे. त्याच्यामुळे काय फारसं काही वाटायची काय आपल्याला काय गरज नाही. म्हणजे ही भौतिकता आहे. लक्षात आलं का. म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं, तर हे सुख म्हणजे नक्की असतं स्वयंपाकघरात संडास असतो, याला सुख असं म्हणतात. कारण खाल्ल्यानंतर जास्त झालं तर फार लांब जायला लागू नये, याचं सुख नाव आहे. लक्षात आलं का बघा. विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की उकिरडा थोडासा लांब होता, पाठीमागे परस ज्याला आपण म्हणतो, त्या परसामध्ये तो उकिरडा होता. त्या उकिरड्यावर त्यानं पत्रावळी टाकली आणि तो आला. कारण संत जेवल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा काय करायचं असतं हेच माहिती नाही. म्हणजे माफ करा, मला बरेच जण म्हणतात या जेवायला, या जेवायला, या जेवायला. मी फारसं जात नाही जेवायला, कारण जेवल्यानंतरची जी विधी आहे तो होत नाही आपल्याकडून. आणि त्याच्यामुळे ते जेवण हे जेवण नसतं, अन्न असतं. ध्यानात येतं का बघा. हा फार मोठा भाग आहे तो. लक्षात आलं का बघा. सांगणार नाही काय करायचं असतं ते. तुम्ही बसलाय कान धरून माझ्याकडे, काय पुढे सांगतात ते करायला, मी नाहीच सांगणार आहे ते. लक्षात काहीतरी हातच्या आपल्याकडे ठेवायचं असतोय, सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात. लक्षात आलं का. ते शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल की हरी आला, हातामध्ये शेणाचा गोळा होता, त्यानं शेण मारण्यासाठी पुढं झाला तर पत्रावळी पुन्हा होती. हरीने शेणाचा गोळा बाजूला ठेवला, पुन्हा हात धुतला, पुन्हा पत्रावळी उचलली, पुन्हा उकिरड्याकडे गेला, उकिरड्यावर पत्रावळी टाकली, परत आला, शेणाचा गोळा घेऊन आला, त्यावेळेला तो मारण्यासाठी पुन्हा पत्रावळी होती. अशा पद्धतीनं हरी 1000 पत्रावळ्या त्यानं उचलल्या. 1000 पत्रावळ्या उचलल्यानंतर तरी हरीला कळायला पाहिजे होतं. या 2 उद्देश होते. एक, आजीबाईंच्या उत्तम हेतू जो होता त्या हेतूला पात्र झालेलं एक महात्म्य होतं, आणि दुसरं हरीला म्हणजे आपल्या मुलग्याला त्यांना सांगायचं होतं या कृतीतून. परंतु विद्वत्ता आणि नम्रता या 2 गोष्टी फारशा एकत्र टिकत नसतात. त्या पद्धतीनं हरिपंडित हा विद्वान होता, परंतु नम्रता फार कमी होती. त्याच्यामुळं हरीनं पुढं मात्र काही दिवसानंतर नाथांच्या बरोबर भांडण चालू केलं. म्हणजे मुलग्याचं आणि वडिलांचं भांडण हे पूर्वी होतं, संतांच्या इथे होतं आणि आमच्या इथे आहे. नाही असं कोणाच्यात म्हणायची काही गरज नाही. फक्त संत विकोपाला जाऊ देत नाहीत. तुम्ही आम्ही विकोपाला जाऊ देतो म्हणून घराला आधीच 2 दारं पाडून ठेवलेली असतात, एक मोठ्याला एक बारक्याला. आणि आई वडिलांनी कुठं जायचं, ढोरांच्या घरात जायचं राहायला. म्हातारपणे तिकडेच आपलं बरं पडतं. लक्षात आलं का बघा. म्हणजे काय हेतू आहे, म्हणजे एक लक्षात घ्या, मी मुद्दा म्हणून सांगतो की 2 मुलं जरी आपल्याला असतील तरी दार एकच ठेवायचं.
कारण का, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला जर भांडायचं असेल तर या घरात जागा नाही, तुमची तुम्ही बांधायची आणि राहायची, कारण हे मी बांधलेलं आहे. हा हक्क आणि हा अधिकार आम्ही दाखवत नाही, म्हणून आम्ही लालसी वृत्तीनं मुलांच्याकडे बघत असतो. म्हातारपणीची काठी म्हणून आपण बघत असतो. लक्षात आलं का बघा, म्हणजे मुलं आहेत म्हणून रडणारी माणसं आहेत आणि मुलं नाहीत म्हणूनही रडणारी माणसं आहेत. मात्र संत आपल्या मुलाचं सुद्धा परिवर्तन करू शकतात, त्याच ठिकाणी संतत्व असतं. हरी सोडून गेला, तो नुसता एकटा गेला नव्हता, बायका पोरासकट गेलेला होता, तो काशीला गेलेला होता. भांडण एकच होतं की वडिलांना तो म्हणत होता, तात आपण जे संस्कृतमध्ये ज्ञान आहे ते प्राकृतमध्ये सांगू नका, कारण भागवत सांगायला चालू होता आणि भागवत संस्कृतमध्ये होता आणि तो संस्कृतमधलं ज्ञान प्राकृतमध्ये किंवा मराठी बोलीभाषेमध्ये कुणालाही सांगू नका, असं त्याचं मत होतं. कारण हरिपंडित हा विद्वान पंडित संस्कृतचा होता, त्याच्यामुळं तो सतत विरोध करायचा आणि हे न पटल्यामुळं हरिपंडित मात्र पैठण या ठिकाणी गेला. मात्र त्याच्यापूर्वी एक घटना घडलेली होती की नाथांची जी प्रवचनं चालायची ती भागवतावर चालायची. भागवताचे जवळजवळ 5 अध्याय संपलेले होते आणि 5 अध्याय नाथांनी सांगत लिहून काढलेले होते. त्या 5 अध्यायांची नक्कल म्हणजे आहे तशी लिहून घेऊन एक नाथांचा शिष्य काशी क्षेत्री गेलेला होता. तो तीर्थयात्रेला जाताना सोबत त्यानं पोथी घेतलेली होती, काही ती पोथी वाचायची आणि संध्याकाळची विश्रांती घ्यायची, या पद्धतीनं त्याचं काम चाललेलं होतं. तो तिथे गेल्यानंतर गंगा घाटावर गेला आणि त्या विश्वेश्वराच्या घाटावर त्याची तो पारायण करायचा. आता ही पारायण करत असलेली काही जे संन्यासी होते त्या संन्यासी मंडळींनी बघितली, अरे हे काय वाचतोय, हा मराठीत आहे सगळं, संस्कृतमध्ये सगळं तिथं चालतंय आणि संस्कृतमध्ये चालणाऱ्या या काशीमध्ये हे मराठीमधलं कुठलं काय आणलं. जवळून चौकशी केली, त्याने सांगितलं की एकनाथ नावाचे संत पैठणमध्ये राहतात, त्यांनी भागवतावर जे निरूपण केलं ते निरूपण मी माझ्यासोबत ठेवलं, कारण मी त्यांना माझी गुरु मानतो, सद्गुरू मानतो, माझ्या सद्गुरूंचे शब्द माझ्यासोबत सतत असावेत असंच मला वाटतं, म्हणून मी त्याची रोज आणि नित्यानं पारायण करतो. आता ही बातमी मात्र त्या संन्यासांनी आपल्या गुरूंना सांगितली, म्हणजे मोठ्या गुरूंना. त्या संन्यासांना इतका राग आला की काशीमध्ये संस्कृतमध्ये सगळं चाललेलं असताना हा मराठीमध्ये आणि प्राकृतमध्ये वाचणारा ग्रंथ कोण आहे, त्याला जरा बोलवून घ्या. आता त्या संन्याशांची विद्वत्ता जरा बरी होती, लोकांच्या मध्ये मानमुराद होती आणि त्याच्यामुळं लोकांनी लगेच ऐकलं आणि त्याला उचलूनच घेऊन आले. त्या पोथीसहित तो आला. ती पोथी बघितली, ही पोथी कोणाची आहे, तुझी आहे का, कुणी लिहिलेली आहे. त्यानं सांगितलं की माझ्या गुरूंनी एकनाथांनी लिहिलेले. मग मात्र त्या संन्यासानं एक पत्र लिहिलं, खरबडीत पत्र लिहिलं आणि समन्स पाठवला, तो म्हणजे पैठणला आपल्या शिष्यांना पाठवून दिलं. ते शिष्य सुद्धा 4 शिष्य संन्यासी असणारे मजल दर मजल करत भिक्षांनावर कोरांनावर आपली उदरनिर्वाह करत पैठण क्षेत्री येऊन पोचले. तिथं आल्यानंतर विचारलं गेलं की इथं एकनाथ कुठं राहतात. एकनाथांच्या वाड्यापर्यंत कोणीतरी पोहोचवलं, एकनाथांना हाक दिली, एकनाथ बाहेर आले. बघितल्यानंतर बरं वाटलं, कारण तेजपुंज मूर्ती ब्रह्मतेज चेहऱ्यावर होतं. त्या संन्याशांना सुद्धा आपला आलेला जो काही प्रवासाचा कंटाळा होता तो कंटाळा बघितल्या क्षणी निघून गेल्यासारखं वाटलं. परंतु आपल्या गुरूंनी दिलेलं काम आहे ते आपण पूर्ण करायचं आहे, म्हणून त्यांनी ते पत्र नाथांच्या हातात दिलं. नाथांनी ते पत्र वाचलं, थोडंसं दुःखही झालं, कारण समन्स अशी होती की आपण लिहिलेला जो ग्रंथ आहे ते ग्रंथ सर्वच्या सर्व काशी क्षेत्री घेऊन यावा, त्याच्यावर आपल्याला निर्वाळा द्यावा लागेल. जसं जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीमध्ये पुढं घडलं तसाच प्रकार नाथांच्या बाबतीमध्ये सुद्धा घडला. आज सुद्धा तसेच प्रकार घडतायत. मंडळी, ज्या वेळेला समाजाभिमुख काम करणारी माणसं समाज उद्धारासाठी तयार झालेली असतात, त्याच वेळेला काही माणसं विरोध करण्यासाठी सहज तयार झालेली असतात. ही मानवी प्रवृत्ती पूर्वी होती, आज ही अगदी रामायण काळापासून होती, आज तागायत असणार आहे आणि भविष्यात सुद्धा ती राहणारच आहे. परंतु त्या वेळेला तो काळ उत्तर देत असतो. त्यामुळं समाजा अभिमुख होऊन समाजाला जवळ घेऊन त्यांच्यासाठी काम करणारे नाथ महाराज, त्यांना वाटायला लागलं हे दुःख झालं की बोलवलेलं आहे, गेलं पाहिजे. उद्धवावर जबाबदारी दिली. श्रीखंड्याला सांगितलं, गावाला सांगितलं, वाड्याची व्यवस्था सगळी लावली, म्हणजे घरची व्यवस्था सगळी लावली आणि ती तीर्थक्षेत्रासाठी निघाली. इथे एक मुद्दा नमूद करतो आणि पुढे जातो. मंडळी, आपण कुठल्याही तीर्थक्षेत्राला जा, घरची आधी व्यवस्था करून जावा. पंढरपूरला जा, वारीला जा, आळंदीला जा, सोहळ्याला जा, घरची व्यवस्था लावायची आधी,
आणि मग आपण तीर्थयात्रेला जायचं. हे संतांच्या चरित्रात आहे, मी माझ्या पदरचं काही सांगत नाही. नाथांनी घरची सगळी जबाबदारी अतिशय प्रत्येक माणसाकडे दिली आणि मगच काशी क्षेत्री जाण्यासाठी ते निघाले. आम्ही उठायचं आणि पंढरपूरला जायचं आणि घरच्यांनी पाठीमागं आमचा उद्धार करायचा. कुठला परमार्थ आणि कुठला देव आहे, लक्षात आलं का बघा. म्हणून घरची तेवढी व्यवस्थापन करा आणि मगच तुम्ही जा. 23 दिवस वारीमध्ये चालणं म्हणजे पुण्य आहे, पण 23 दिवस रोज इकडं गावाकडे खडं फोडायला लागले आपल्या नावानं, तर तिथलं पुण्य कुठं जायचं आणि कुणी घ्यायचं, हे ध्यानात येते का बघा. म्हणून ही घरची व्यवस्था लावणं, नाथांचे हे बारकावे आहेत, लक्षात आलं का बघा. हे नाथांच्या चरित्रात इतके बारकावे, म्हणजे सर्व संतांच्या चरित्रामध्ये इतके लहान सहान गोष्टी आहेत की त्याचा विचार जर केला आपण तर आपण कसं वागलं पाहिजे हे आपल्याला कळतं. नाथाने सगळी व्यवस्था दिली आणि नाथ मात्र काही शिष्यांच्या सोबत जायला निघाले. शिष्य नको होते त्यांच्यासोबत, परंतु उद्धव मात्र हट्टी होता. आणि जसा भगवान श्रीकृष्णाच्या पाठीमागं उद्धव, त्या पद्धतीनं एकनाथांच्या पाठीमागं उद्धव लागला आणि त्यानं सांगितलं की गुरुराय मी सांगतोय म्हणून तुम्ही नेलं पाहिजे, 4-6 शिष्य सोबत असावेत असं मला वाटतं. म्हणून 4-6 शिष्य सोबत घेऊन ती पोथी डोक्यावर घेतली आणि भागवत घेऊन ती भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी काशीपर्यंत जाऊन पोहोचली. आता काशीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नाथ आले हे कळल्यानंतर एकनाथांना बोलवलं गेलं. आता मात्र त्या संन्यासानं नाथ आलेत म्हटल्यानंतर त्यांना आपल्या कुटीमध्ये बोलवलं. नाथाने कुटीमध्ये प्रवेश केला आणि बघितलं तर समोर असा पडदा लावलेला होता. संन्यासी बसलेले होते आसनावर. नाथांच्या आणि संन्याशाच्या मध्ये पडदा होता. पडद्यातून ते बघत होते, कारण त्यांना प्राकृतमध्ये किंवा मराठीमध्ये ज्ञान देणाऱ्याचं तोंड सुद्धा बघायचं नव्हतं, म्हणून संन्याशानं तो पडदा लावून घेतलेला होता. परंतु नाथाची नम्रता ही इतकी विशाल होती, इतकी प्रदीर्घ होती की नाथाने त्यांना नमस्कार केला. अनेक प्रश्नांची उकल झाली. आधीच रागिष्ट असणारे तामसी प्रवृत्तीचे ते संन्याशी होते, त्यांच्या समोर नम्रतेचं काही टिकलंच नाही. बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. दोघांच्या मध्ये जवळजवळ 3 तास 3 घटका एकमेकांच्या मध्ये चर्चा झाली आणि आध्यात्मिक चर्चा घडता घडता त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही हे का केलं आणि कुणाच्या साठी केलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे जगद उद्धारासाठी आहे. ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी जगद उद्धारासाठी केली, त्याच पद्धतीनं भागवताचं निरूपण मी केलं. काही चूक झाली असेल तर आपण सांगावी, ती चूक आहे ती आपण शोधावी लागेल म्हणून सांगितलं. नाथाने अतिशय नम्रपणे सांगितलं ठीक आहे. दिवस ठरला गेला. तेथील विद्वान जे होते ते विद्वान सगळे गोळा केले गेले. काही ऋग्वेदीय, काही यजुर्वेदीय, काही सामवेदीय, असे सगळे वेदात पारंगत असणारे, उपनिषदामध्ये पारंगत असणारे, आणि म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रत्येक भागातला स्पेशालिस्ट माणूस असा एक विद्वान त्या संन्याशाने आपल्या त्या आश्रमामध्ये बोलवला. सगळ्या बाजूला संन्याशी बसलेले होते, मध्ये ते विद्वान बसलेले होते आणि सर्वांच्या मध्ये नाथ बसलेले होते. नाथांच्या पाठीमागे एकच आशीर्वाद होता, तो म्हणजे सद्गुरूंचा. माझ्या पाठीमागे जनार्दन स्वामी आहेत, काही घाबरायची गरज नाही म्हणून ते बसले. आणि नाथांची खऱ्या अर्थानं परीक्षा चालू झाली आणि ही परीक्षा जवळजवळ 6 दिवस चालली. म्हणजे एकनाथी भागवत तसा सोपा ग्रंथ नाही, हे मंडळी लक्षात घ्या. 6 दिवस नाथांना प्रत्येक जण प्रश्नाचा भडीमार करत होता आणि त्याला पूरक असं नम्रतेनं नाथ उत्तर देत होते. मग मात्र त्या संन्याशानं पडदा काढायला सांगितला. तामसी प्रवृत्ती हळूहळू कमी झाली. 100-150 असणारे त्याचे जे काही संन्याशी शिष्य होते ते सगळेच्या सगळे नतमस्तक झाले. आणि मग मात्र त्या संन्याशानं उठून नाथांची चरण पकडली आणि सांगितलं की महाराज आपण लगेच पैठणला जाऊ नये, कारण हा सगळा भागवत आत्तापर्यंत ऐकला परंतु भागवत अजून संपलेला नाही. कारण भागवताची निरूपणं जी आहेत ती गोदावरी तटी चालू होती. नाथाने सांगितलं तिथं चालू आहे, तिथं पूर्ण करतो. त्यावेळेला मात्र संन्याशानं अगदी दंडवत घालून सांगितलं महाराज एकच आमची विनंती आहे काशीकरांची की तुम्ही हा भागवताचं कथानिरूपण जे आहे ते कथानिरूपण इथंच काशीमध्ये संपवावं, एवढी आमची मागणी तुम्ही मान्य करा. आता ज्या ठिकाणी वासुदेव सर्वमिती स महात्मासु दुर्लभ हे भगवद्गीतेचे जे तत्व आहे, परमात्मा सगळीकडे सारखाच ओतप्रोत भरलेला आहे. त्यांना पैठण काय आणि काशी काय दोन्ही सारखीच होती. नाथांनी अतिशय नम्रतापूर्वक मान्य केलं आणि नाथांनी भागवताचा उत्तरार्ध जो आहे तो उत्तरार्ध 6 महिन्यामध्ये
काशीमध्ये पूर्ण केला. म्हणून रुक्मिणी स्वयंवर आणि भागवत, एकनाथी भागवत हे नाथांनी काशीमध्ये पूर्ण केलेलं आहे. शके 1495 सोमवारचा वार होता आणि ही तिथी ठरलेली होती आणि त्या तिथीप्रमाणे त्यांनी त्या 6 महिन्यामध्ये पूर्ण केलं. आता पूर्ण झाल्यानंतर लोकांना समाधान वाटायला लागलं. समाधान वाटल्यानंतर मग मात्र नाथांनी सांगितलं आता मला गेलं पाहिजे, मायभूमीकडे वळलं पाहिजे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा आपण अद्वितीय ग्रंथ हा निर्माण केलेला आहे. या अद्वितीय ग्रंथासाठी आपण एक मिरवणूक काढू. म्हणून त्या ठिकाणी हत्ती सांगितला गेला. त्या हत्तीवर अंबारी रचली गेली आणि त्या अंबारीमध्ये नाथांना बसावं म्हणून सर्वांनी विनंती केली. परंतु माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं मी ही ग्रंथरचना केलेली आहे, तेव्हा ग्रंथाबरोबर मी बसणं बरोबर नाही. म्हणून नाथांनी सांगितलं की मी पुढं चालेन आणि ग्रंथ मात्र अंबारीमध्ये राहील. म्हणजे सद्गुरूंच्यावरची किती निष्ठा, किती विश्वास आणि हयात नसताना सुद्धा त्यांच्याबद्दलची किती प्रेम प्रीती जी आहे ती नाथांची दिसते. अंबारीवर तो ग्रंथ ठेवला गेला आणि काशीमध्ये पूर्ण प्रदक्षिणा झाली. नाथ जायला निघाले. सर्वांची विचारपूस झाली. आता यावेळेला मात्र नाथांची आणि हरिपंडिताची अनेक वेळेला भेट झालेली होती, परंतु प्राकृत आणि संस्कृत यामध्ये हरिपंडित अजूनही अडकलेला होता. आता मात्र लोक सांगत होती की एखादा न्याय निवाडा करायचा झाला तर त्याच्यासाठी संस्कृत ग्रंथ शोधण्याची गरज नाही, तर नाथांनी लिहिलेला भागवत आहे त्याच्यामध्ये पुरावा बघा असं त्या काशीमध्ये लोक बोलू लागले. आणि मग मात्र नाथ त्याच ठिकाणी असताना त्यांनी हरिपंडिताला भेटले. हरिपंडिताचं मन परिवर्तन केलं आणि मन परिवर्तन करून नाथ हरिपंडितासोबत पैठण क्षेत्री आले. हरिपंडिताचा निर्वाळा झालेला होता की ज्या धर्मसभेमध्ये इतर वेद वेदांत उपनिषदाचं शपथ घेण्यापेक्षा नाथांच्या भागवताची आता शपथ घ्यायला लागले. याचा अर्थ किती उच्चतम कोटीची पात्रता जी आहे ती पात्रता आहे. म्हणून आता हरिपंडित संत या उपाधीकडे बघून नाथांच्याकडे पाहत होता. वडील ही उपाधी आता तिथं संपलेली होती. काही नाती काही ठिकाणी गेल्यानंतर पूर्ण बंद व्हावी लागतात. त्याच्यानंतर दुसरं नातं हे आजन्म टिकत असतं. याचंच सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आध्यात्मिक दृष्टीनं नाती ही शेवटी इतो अहम ब्रह्मा या पद्धतीनं हे सर्व ईश्वरभूत आहे. इथंच जाऊन टेकतात, तिथं जाऊन पोचतात. याच्या पलीकडं नातंच शिल्लक राहत नाही. त्या पद्धतीनं हरी आणि एकनाथ यांचं नातं आता आलेलं होतं. पैठण क्षेत्री आले. आता पैठण क्षेत्री आल्यानंतर पुन्हा आता अधिक बोलबाला झाला, कारण काशी क्षेत्री म्हणजे जणू काही काशी क्षेत्र जिंकून नाथ परत आलेले होते. आता नाथ परत आल्यानंतर पुन्हा उद्धवाला ते अतिशय आनंदाचं होतं आणि आनंदाची वार्ता होती, परंतु ते राहिलेला जो भाग आहे तो पुन्हा ऐकावा म्हणून पैठणकरांच्यासाठी नाथाने पुन्हा तो भाग आपल्या वाणीतून लोकांच्यापर्यंत पोहोचवला. आता तो ग्रंथ संपला आहे. याच्यानंतर मात्र नाथांच्याकडं एक विनंती लोकांनी केली की रामायणासारखा उत्कृष्ट असणारा ग्रंथ हा रामायण ग्रंथ तुमच्याकडून आम्हाला ऐकायचा आहे. काही हरकत नाही म्हणले. देणारा दाता जर उदार असेल तर मागणाऱ्याने कमी का मागावं. एक लक्षात आलं का बघा, मागणाऱ्याने इतकं मोठं मागावं की देणाऱ्याला सुद्धा असं वाटावं की मी देताना सुद्धा कमी पडतो की काय, या पद्धतीचं मागणं असावं. मंडळी, मी गेली 20 वर्षे लोकांना सांगायला लागलोय की कीर्तन असो प्रवचन असो विषय देऊन करा. कीर्तन अभंग देऊन करा, प्रवचन श्लोक देऊन करा. आता याला अनेक जण विरोध करतात, करतील आणि करतही असणार आहेत भविष्यामध्ये. याचं माझ्याशी मला त्याचं काही वाटतच नाही. याचं कारण आपल्याला सांगतो. इथं या ठिकाणी जी सभामंडप आहे हा सभामंडप मी तयार केलेला नाही, तुम्ही तयार केलेला आहे. गावानं पट्टी काढलेली आहे, सप्त्यासाठी निधी गावानं उभा केलेला आहे, लाईट तुम्ही, माईक तुम्ही, सगळंच तुम्ही केलेलं आहे. मी इथे येऊन काय केलंय? काहीच केलेलं नाही मी. मग मला एखादा विषय देऊन जर तुम्हाला ऐकायचा असेल तर तो का ऐकू नये? का एखाद्या वक्त्याला अभंग द्यावा आणि त्याचं कीर्तन ऐकू नये? कारण मला ते ऐकायचं आहे. अभंग द्यावं आणि त्या अभंगावर निरूपण ऐकावं. नाहीतर मग आपल्याला माहिती आहे 10 ठिकाणी एकच अभंग आणि अभंगाचं निरूपण तेच लोकांनी 4 वेळा ऐकले की लोकांना वाटतं 5व्या वेळेला आपण कीर्तन केलं असतं तर बरं झालं असतं. लक्षात येतं का बघा, म्हणजे मी टीका अजिबात कुणावरही करत नाही. त्याच्यामुळं एक संशोधनाची वृत्ती वाढते. संत वाङ्मय एवढं मोठं विशाल आहे
की आपण त्याच्यातला एक बिंदू सुद्धा नाही. मी अजूनही बऱ्याच ठिकाणी असं म्हणत असतो, आमचे एकलसर असतील अनेक मित्र माझे, त्या मित्रांना मी म्हणतोय की एवढं मी वाचनामध्ये असताना, गर्क असताना सुद्धा, अभ्यासामध्ये गर्क असताना अजूनही मला अजून थेंबभर सुद्धा कळलेलं नाही, एक थेंब अजूनही कळलेलं नाही. मग ते चरित्र असेल, उपनिषद असतील, वेद असतील, वेदांत असेल, नाही अजून कळा, एक थेंब सुद्धा अजून कळलेला नाही, मी अजून बाहेरच आहे. लक्षात आलं का बघा. मग मात्र आपली भूमिका काय असावी? नाथांच्या सारखा देणारा दाता उदार आहे आणि उद्धवासारखा मागणारा सुद्धा उदार आहे. किती मोठा मागणार आहे उद्धवानं सांगितलं, आणि नाथांनी या रामायणावर लिखाणाने संशोधन चालू केलं. संतांचं लिखाण हे संशोधनात्मकच आहे, हे मंडळी लक्षात घ्या. त्या ग्रंथाचं नाव चालू झालं भावार्थ रामायण. भावार्थ रामायणासारखा ग्रंथ चालू झाला. अनेक अभंग त्यांचे असायची, प्रवचन असायची, कीर्तनं असायची. मात्र हे चालू असताना एक दिवस त्र्यंबकेश्वरहून कुष्ठरोगी एक गृहस्थ आला. कुष्ठरोग झालेला होता, तो कुष्ठरोगी आला. तो बऱ्याच ठिकाणी फिरला, त्याने एकनाथांची प्रवचनं ऐकली आणि प्रवचन ऐकल्यानंतर त्या गोदातटी कदाचित औषधोपचारासाठीच तो फिरत असणार आहे, आणि त्यामुळं तो तिथंपर्यंत आला. आणि त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये जणूकाने आपण आहोत, आणि त्या मंदिरामध्ये भगवान शंकरानं त्याच्या कानामध्ये सांगितलं की पैठणमध्ये एकनाथ आहेत, त्यांच्या घरी जा, त्यांचं पुण्य थोडंसं पदरात पाडून घे, त्याच्यामुळे तुझा कुष्ठरोग बरा होईल. खडबडून जागा झाला, नाथांच्या वाड्यामध्ये गेला. नाथांना त्यानं विनंती केली की आपण आपल्यातलं थोडंसं पुण्य माझ्या पदरात द्यावं. नाथांनी विचारलं, का बाबा असं का? तर अशा अशा पद्धतीनं स्वप्नदृष्टांत झालेलं आहे, आणि तुमच्यातलं पुण्य जर मला मिळालं तर खरोखरच मी कुष्ठरोगातून मुक्त होऊ, बरा होऊ. त्यावेळा नाथाने सांगितलं, अरे तेवढंच जर काम असेल, तुझी पीडा जर दूर होणार असेल तर थोडं का मागतोस, भरपूर माग. नाथाने आपल्या हातावर पाणी घेतलं आणि पुण्याचं दान दिलं. शब्द लक्षात ठेवा, पुण्याचं दान कोणी देत नाही. अन्नदान देतील, विद्यादान देतील, ज्ञानदान देतील, धनदान देतील, सुवर्णदान देतील, भूदान देतील, पुण्यदान कोण करणार? सगळं चाललंय ते पुण्यासाठीच चाललंय. आणि ते पुण्याचं दान, कारण संतांच्या ठिकाणी पापही नसतं आणि पुण्यही नसतं. ते नदीसारखे प्रवाहित असतात. जो जो त्यांच्याजवळ जाईल तो तो मुक्त होत असतो. आणि खऱ्या अर्थानं ते पाणी त्याच्या हातावर सोडलं, त्याने ते हातामध्ये पाणी घेतलं आणि प्राशन केलं, त्याच वेळेला त्याचा कुष्ठरोग बरा झाला. म्हणजे पुण्याचं दान सुद्धा देण्यासाठी संत मागे पडत नसतात. त्यांनी ते सुद्धा दान लोकांच्या पदरामध्ये, लोकांच्या जवळ ठेवलं आणि पुन्हा आपला कार्यभार चालू केला. असं वाटायला लागलं की पुन्हा आषाढीची वारी, पंढरी क्षेत्री जावं. शेकडो वारकऱ्यांच्या सोबत नाथ पंढरी क्षेत्री येऊन पोहोचले. पंढरीमध्ये असणाऱ्या रावळातील भगवंताचं स्वरूप सगुण पाहिलं, आणि सगुण रूप पाहिल्यानंतर भगवंतासाठी जे जे नामोच्चारण चाललेलं आहे ते नामोच्चारण नाथांनी अतिशय दिव्य आणि लोकांना भव्य असा अनुभव यावा याच्यासाठी वाळवंटामध्ये नाथांची कीर्तनं उभारायला लागली. ही कीर्तनं सुद्धा भगवंताच्या प्रचितीसाठी भू वैकुंठामध्ये असणाऱ्या पंढरी रायाचं जे वर्णन आहे ते वर्णन अनेक अभंगांच्या मध्ये जे नाथांचं आपल्याला सापडतं ते भू वैकुंठीमध्ये आल्यानंतर, म्हणजे कुठंतरी जावं, कुठला तरी अभंग निवडावा अशा पद्धतीची त्यांची कीर्तनं नसायची. तिथे गेल्यानंतर समयतेनं, सूचकतेनं आणि तिथल्या प्रासंगानं जे निर्माण होतं ते शब्द आपोआप तोंडातून बाहेर पडतात, आणि ते तोंडातून पडलेले शब्दच जणू काही अभंग तयार होतात. वारी झाली आणि पुन्हा पैठण क्षेत्री येऊन सर्वजण पोचली. मात्र यावेळेला वृंदावनातून एक गृहस्थ आलेला होता. वृंदावनामध्ये भगवंताची भेट आपल्याला व्हावी याच्यासाठी 12 वर्ष तपश्चर्या करणारा एक गृहस्थ होता. 12 वर्ष तपश्चर्येमध्ये बसलेला होता तो. आता 12 वर्षानंतर त्याला रुक्मिणी मातेनं सांगितलं, तू ज्यांच्या भेटीसाठी इथं थांबलायस ते 12 वर्ष इथं नाहीतच. त्यांना जर तुला भेटायचं असेल तर तू पैठणला जा. एकनाथ नावाचे संत आहेत, त्यांच्या घरी कावडीनं पाणी भरण्याचं ते काम करतात. तेव्हा तू आता तिथे गेलं पाहिजेस. आता तो वृंदावनातून उठला आणि मजल दर मजल करत पैठणपर्यंत येऊन पोचला. आता पैठणमध्ये हे अन्नदान आणि ज्ञानदान चाललेलंच होतं. दुपारची वेळ होती. दुपारचा प्रसाद सगळ्यांनी घेतलेला होता. वामकुक्षीसाठी सगळेच थांबलेले होते.
श्रीखंड्या, उद्धव आणि गावबा सायंकाळच्या भोजनाची तयारी सगळे करत होते. तो श्रीखंड्या पाणी आणण्यासाठी नदीवर गेलेला होता. उद्धवानं इकडं काही भाज्या चिरणं इत्यादी इत्यादी काम चालू केलेलं होतं. गावबानं अगदी हलक्या हातानं त्या वाड्याच्या ओट्यावर हळूहळू शेणाचा सारवण पुढं चालू ठेवलेलं होतं. एवढ्यात तो गृहस्थ येऊन उभा राहिला. त्यानं विचारलं की एकनाथांचं घर हेच का? तो उठून उभा राहिला. त्या ओल्या हातानंच मरकटलेल्या हातानंच बाहेर गेला. हो हो, हेच. ज्या घरामध्ये पुरुष सारवतो त्या घरात ती व्यक्ती बघितल्यानंतर समोरच्याला काय वाटलं असेल. आज लोक सारवतात पुरुष, त्याच्याबद्दल काय मला म्हणायचं नाही, परंतु काळ कुठला आहे बघा. त्या काळातला म्हणजे आता लोकांना, आता शेणं पण टाकतोय आपण ना, मला वाटते बहुसंख्य शेणं पुरुषच टाकत असतात, बरोबर आहे की नाही? ते टाकता का नाही ते तर तुमचा विषय आहे, परंतु हात मारकटलेले आहेत. समोर माणूस आहे, तो आलाय द्वारकेहून, त्यानं विचारलं एकनाथांचं घर, यानं सांगितलं हेच घर. आता समोर सिद्धांताना म्हणजे दृष्टांत लक्षात येतोय की त्याला काय वाटलं असेल की हे संत स्वतःला म्हणतात आणि पुरुष यांच्या घरामध्ये कोण काय करते? सारवण करते. तरी पण असे ना का रुक्मिणी मातेनं आपल्याला सांगितले गेलं पाहिजे. 12 वर्षाची तपश्चर्या. ते आत गेले, नाथांची वामकुक्षी झाली, ते येऊन ओट्यावर बसले. त्यांनाही बसण्यासाठी जागा दिलेली होती. गुळ पाणी दिलं. तिकडे स्वयंपाकाचं सगळं गिरिजाबाई पाहत होत्या. आता सगळं काही आनंद चाललेलं होतं आणि या गृहस्थानं सांगितलं की मी आपल्याकडे आलेलो आहे. का आलाय, काय काम होतं? त्यानं सगळं सविस्तर सांगितलं की 12 वर्षाची तपश्चर्या इत्यादी इत्यादी सगळ्या गोष्टी. दृष्टांत पण सांगितला. नाथ उभा राहिले आणि सांगितलं, कोण म्हटलात? श्रीखंड्या. होय का? आहे, आताच पाण्याला गेलेले. तो पाणी भरण्याचं काम करत होता ना, रांजणामध्ये पाणी कावडीनं आणून भरण्याचं तो काम करतो. काही हरकत नाही म्हणले, तो येईल, त्याची भेट घालून देतो. एवढ्यात कर 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 वाजत कावड आत आली. दोन्हीकडची जी काही मडकी होती ती पाण्यानं बदबदलेली होती. ती हलत 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 पाण्याचे थेंब हळूहळू हळूहळू त्या भूमीवरनं पडत पडत आत चाललेले होते. आता सर्व अंतर्यामीचे जाणता असे भगवंत, त्याला कळलं नव्हतं का? कळलेलं होतं. त्यानं फारसं लक्ष दिलं नाही. मात्र तो पुढे गेला. भक्ताची सुद्धा परीक्षा पाहण्याची दृष्टी भगवंताकडे असते. तो पुढं चालला. नाथाने सांगितलं, अरे श्रीखंड्या थांब, पाय आत एक आणि एक बाहेर. तेवढ्यात तिथंच थांबला. हो महाराज, काय काम आहे? अरे तुला भेटण्यासाठी द्वारकेहून आलेले आहेत. हो, कावड ठेवतो तेच लगोलग मागं फिरतो. देवघरामध्ये गेले. रांजण होतं, त्या रांजणामध्ये पाण्याची घागर कोतली गेली आणि बराच वेळ झाला. गप्पा टप्पा सगळ्यांच्या झाल्या. हा तर पाहत होता, हा श्रीखंड्या कसा आहे आता मला बघायचंय. त्याच्यासाठी हा डोळे त्या दरवाजाकडेच लावून बसलेला होता. सारवलेली जमीन वाळून गेलेली होती. एवढा वेळ झाला तरी सुद्धा श्रीखंड्या आतून बाहेर आलाच नाही. बराच वेळ झाला. नाथाने हाक दिली, ओ मिळाली नाही. उद्धवाला हाक दिली. उद्धवानं आजूबाजूला चाचपणी करायला सुरुवात केली, पाहणी करायला सुरुवात केली. कावड तिथंच होती, मात्र श्रीखंड्या नव्हता. त्याच वेळेला श्रीखंड्या तिथून निघून गेला. म्हणजेच श्रीखंड्या 12 वर्ष नाथांच्या घरामध्ये पाणी भरण्यासाठी राहिला. आज सुद्धा नाथांच्या घरामध्ये जे रांजण आहे त्या रांजणामध्ये भगवंत पाणी भरतो, अशी सुद्धा आख्यायिका आज सांगितली जाते. जर पैठण क्षेत्री तुम्ही गेला तर ते रांजण ज्यामध्ये श्रीखंड्या पाणी ओतत होता, भगवंत पाणी ओतत होता, ते रांजण सुद्धा आज तिथं आहे. लक्षात येतं का बघा? तो तिथून निघून गेला. मात्र तो जो द्वारकेहून आलेला होता तो दुःखी झाला. कारण मघाशी आलेला विकल्प मनामध्ये, प्रासंगिक विकल्प हा सहज येत असतो. अरे ज्याच्या घरामध्ये देव पाणी भरतो त्याच्या घरामध्ये माणसानं सारवलं, त्या माणसाचं किती भाग्य. त्याला वाटायला लागलं आणि त्यांच्यामुळं किमान सगुण रूप एकदा का असेना देवाचं मला बघायला मिळालं, म्हणून नाथांना त्यानं दंडवत घातले. काही दिवस नाथांच्या सेवेमध्ये तो गृहस्थ राहिला. कारण देवाच्या प्राप्तीसाठी 12 वर्ष तपश्चर्या करणारा, सहज देव भेटवणारे संत होते. म्हणून त्यांच्या घरामध्ये अनेक दिवस राहिले आणि निरोप घेतला आणि ते निघून गेले. काही दिवस असेच पुढं 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 पुढं
चाललेले होते. आता असेच काही दिवस जात असताना काही लोकांना असं वाटायला लागलं की नाथांची महती ही फार वाढायला लागलेली आहे, कुठंतरी आपण त्याच्यामध्ये खोडा घातला पाहिजे. लक्षात येतं का बघा, कदाचित ओढ्याला तुम्ही कठडा घालू शकता, पण नदीला कठडा कोण घालणार? नदीला बांध कोण बांधणार? कदाचित नदीलाही बांध घालू शकाल, समुद्राला? संत हे समुद्रासारखे इतके विशाल आणि उदार असतात की त्याच्यातलं कितीही काढावं आणि त्याच्यामध्ये कितीही घालावं. पावसानं हाहाकार माजवावा आणि नद्यांना महापूर यावा, सर्व पृथ्वी जलमय व्हावी, परंतु समुद्रानं स्वतःची मर्यादा न सोडावी आणि अवर्षण असं पडावं, दुष्काळ इतका पडावा, पाणी प्यायला मिळू नये पृथ्वीवर, तरीही समुद्राचं पाणी आटू नये. हेच समुद्र संतांच्या रूपानं आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. समुद्रासारखे विशाल असतात, त्यांची बहरणारी कीर्तनं होती, परंतु कुटाळांना वाटत होतं की यांना कुठेतरी खोडा घालावा, परंतु संधी काही फारशी प्राप्त होत नव्हती, मिळत नव्हती. नाथांनी एक दिवस ठरवलं की आपण तीर्थयात्रा करावी. लोकांना मनसुबा सांगितला, परंतु काही दिवस आहेत म्हणून त्या काही दिवसामध्ये भावार्थ रामायणाचं निरूपण जरा वेगानं घ्यावं, याच्यासाठी सकाळी, संध्याकाळी, दुपारी अशा तिन्ही वेळेमध्ये त्यांनी निरूपणं चालू केली. निरूपणं करता करता एक गृहस्थ आला. तो गावातला एक धार्मिक, आध्यात्मिक आणि देवावर श्रद्धा असणारा, कदाचित पूर्वपार परंपरेनं त्याच्याकडं एक परीस दिलेला होता आणि त्या परिसाचं त्याला एकच सांगितलेलं होतं, हा परीस तू घे, तुझ्या उदरनिर्वाहापुरतं तुला लागणारं जे अन्नधान्य आहे, साहित्य आहे, तेवढंच खरेदी करायचं आणि पुन्हा परीस आहे तसा ठेवायचा. त्या लोखंडाचं सोनं करायचं, तेवढंच विकायचं आणि पुन्हा परीस आहे तसा ठेवायचा. त्या गृहस्थाला एक अवस्था अशी प्राप्त झाली, त्याला वाटायला लागलं की थोडी तीर्थयात्रा आपण करून यावं. नाथांनी सांगितलं, आमच्याबरोबर चला. नाही नाही, तुमच्या आधी आम्हाला तीर्थयात्रा करायची. काही हरकत नाही म्हटले, या, पण तुमच्याकडं काम आहे. नाथ म्हटले, काय काम आहे? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अहो महाराज, हा परीस जो आहे तो परीस तुमच्याकडे मी देऊन चाललोय, कारण विश्वासाचं ठिकाण तुम्हीच आम्हाला दिसताय. तीर्थयात्रा करून येईपर्यंत हा जपून ठेवा, मी तीर्थयात्रा करून आल्यानंतर तुम्हाला मागायला येतो. काही हरकत नाही म्हणले. जवळजवळ 1 वर्षाचा कालावधी निघून गेला. आता त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये नाथांनी पंढरीची वारी केलेली होती. अनेक वेळेला इकडं तिकडं प्रवचन, कीर्तनं चाललेली होती. पंचक्रोशीतील लोक बोलवत होते, आदर सत्कार करत होते, त्या ठिकाणी नाथ जात होते, त्यांच्याशी विचारपूस करत होते, चिंतन सांगत होते, मनन सांगत होते आणि भगवंताचा निधध्यास लोकांच्या मध्ये पोचावा याच्यासाठी आत्यंतिक प्रयत्न एकनाथ करत होते. आता मात्र तो आला आणि त्याने सांगितलं, अहो एकनाथ महाराज, माझा तो तेवढा परीस द्या. नाथांना स्मरण झालं, 1 वर्षापूर्वी आपल्या देवघरामध्ये देवाच्या त्या पायरीच्या खाली तिथं आपण हा एक दगड आहे, परीस आहे, तो परीस चालून ठेवलेला होता. उद्धवाला बोलवलं आणि उद्धवाला सांगितलं, अरे त्या देवाच्या देवघरामध्ये देवाऱ्याखाली एक मी परीस ठेवलेला आहे, तो तेवढा दगड आणून दे. उद्धव आत गेला, त्यानं चापसून बघितलं आणि एकनाथांच्या समोर येऊन उभा राहिल्याने सांगितलं, महाराज, बरेच उत्सव आपले झालेत. या बऱ्याच उत्सवामध्ये अनेक निर्माल्य आपलं जमा झालेलं होतं. ते निर्माल्य बऱ्याच वेळा मी त्याच्या खाली सारून ठेवलेलं होतं आणि त्या निर्माल्यातनं कधी गेला बिचारा आम्हाला पण कळलं नाही. तो आता गोदावरीमध्ये असेल. आता मोठी पंचायत झाली. कदाचित आपल्या शिष्याला असंच शिकवलं असेल असं त्याला वाटायला लागलं. तो नाथांना दूषणं देऊ लागला की विश्वासानं तुमच्याकडे मी दिलेलं होतं, परंतु तुम्ही आमचा आघात केला, तुम्ही आपल्यासाठी स्वतःसाठी तो परीस ठेवून घेतला असणार, इत्यादी इत्यादी अनेक दूषणं तो देऊ लागला. नाथ शांत होते. आता त्याला खतपाणी घालणारी दुर्जन माणसं होतीच. त्यांना चालना द्यायला सुरुवात केली. गावामध्ये एखादं चांगलं काम काढा. पहिल्यांदा 70% लोक आपल्यासोबत असतात चांगलं काम करताना गावात, पण ज्यावेळेला प्रत्यक्ष काम चालू करणार त्यावेळेला 25% आपल्यासोबत असतात आणि 75% आपल्या विरुद्ध बाजूला असतात. ते होईलच काय, कुणी करायला सांगितलंय, कडला नाही गेलं तर, इत्यादी इत्यादी गोष्टी. खोडा घालणारी माणसं असतात ना, तशी खोडा घालणारी त्या काळात होती, आजही आहेत. मग मात्र नाथांनी सांगितलं, काही हरकत नाही उद्धवा,
आपलं निर्माल्य जिथं टाकतो तिथं आपण जाऊ. उद्धवाला सोबत घेतलं, नाथांनी त्या गृहस्थाला सोबत घेतली आणि तिघही त्या गोदावरीच्या काठाला गेले. नाथाने आज हर हर गंगे गोदावरी माये मायभूमी या पद्धतीने जप केला आणि नाथ पाण्यामध्ये प्रविष्ट झाले. आज बुडी मारली आणि ओंजळभर खडे घेऊन आले आणि त्याला सांगितलं, यातला तुझा कोणता आहे तो बघ. वरून दिसणारे सगळेच जे होते ते खडेच होते. त्यानं तो परीस आपला आहे का हे बघण्यासाठी एका लोखंडाचा तुकडा खिशातून आणलेला होता, तो बाहेर काढला आणि त्याला लावून बघितलं तर ते सोनं झालं. आजूबाजूच्या लोकांना विचारलं, लोकांच्याकडून लोखंडाचे तुकडे छोटे छोटे गोळा केले, प्रत्येक खड्याला लावले तर प्रत्येक खडा परीसच होता. त्यानं एक घ्यायचा होता, परंतु ज्यांच्या हाताचा स्पर्श झाल्यानंतर दगडाचा परीस होतो त्यांच्यावर आपण आळ घेतला म्हणून त्या गोदावरीच काठी तो नतमस्तक झाला. तोही शिष्यत्व स्वीकारून नाथांच्या सोबतच राहू लागला. अनेक दिवस असे पुढं जात होते आणि पुढं दिवस जात असताना नाथांना वाटायला लागलं की तीर्थयात्रा करावी. तीर्थयात्रेला जात असताना आता पंढरी झाली, आता जावं माऊलींच्याकडं, ज्ञानोबांच्याकडे जावं, एकदा समाधी बघावी, समाधीचं दर्शन घ्यावं आणि कृतार्थ व्हावं. याच्यासाठी त्यांनी आळंदीकडे प्रस्थान केलं. आता आळंदीकडे प्रस्थान करण्याची दोन कारणं होती. एक, माऊलींच्या समाधीचं दर्शन घ्यायचं होतं आणि दुसरं आहे, नाथांना एक स्वप्नदृष्टांत झालेला होता की अरे बाबा ये, समाधी घेऊन अनेक वर्ष झाली, अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाशी येऊन लागलेली आहे, ती अजान वृक्षाची मुळी तेवढी बाजूला कर. एका संताचं महत्व दुसऱ्या संतांनाच कळत असतं. संत होऊनच संतांना ओळखायचं असतं. असंत होऊन संत ओळखता येत नाहीत. आता ही पात्रता, योग्यता समाधी अवस्थेपर्यंतची नाथांची झालेली होती. मजल दर मजल करत आळंदी क्षेत्री येऊन लोक थांबले. हजारो लोक सोबत होते, कारण नाथांची प्रवचनं, नाथांची कीर्तनं आणि नाथांचा सहवास लाभावा याच्यासाठी अनेक लोक दिंड्या पताका घेऊन सोबत आलेली होती. आळंदीमध्ये प्रवेश झाला. मात्र त्या काळामध्ये आत्ता आळंदी आहे तशी नव्हती. अनेक वृक्ष झाडं लपलेली होती. त्याच्यामध्ये सिद्धेश्वराच्या बेटामध्ये सिद्धेश्वराचं मंदिर होतं आणि एकच खूण सांगितलेली होती, अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाशी आलेली आहे. म्हणजे नाथांचा अभंग सुद्धा आहे तो. लक्षात येतं का बघा. आणि मग मात्र नाथांनी तो शोध चालू केला. म्हणजे आमचे संत नुसते देव सांगणारे नव्हते, तर संशोधन करणारे सुद्धा होते. शोध चालू केला आणि शोध चालू करताना त्यांना तो दिव्य शोध लागला. आता शोध हा 1-2 दिवसाचा नव्हता, अनेक दिवस त्या ठिकाणी हे लोक थांबलेले होते. लोकांना जेवणाचा प्रश्न होता. त्याच वेळेला त्या ठिकाणी कानडा जो आहे तो कानडा तेली नावाचा एक गृहस्थ त्या ठिकाणी आलेला होता. तो कशासाठी आलेला होता? त्यानं दुकान मांडलेलं होतं. पाल मारली तिथं दुकान मांडलेलं होतं. आता तो वाण्याच्या रूपामध्ये आलेला होता. त्यानं लोकांना विक्री चालू केलेली होती. लोक यायचे, अन्न घेऊन जायचे. लोक म्हणायचे आमच्याकडे नाही पैसा. ते म्हणायचे नाथ आमचे अगदी जवळचे आहेत, त्यांचा आणि माझा अतिशय जवळचा परिचय आहे, तेव्हा तुम्हाला जे जे लागेल ते घेऊन जा. जो हिशोब आहे तो कोण कोण करणार आहे? मी आणि एकनाथ करणार आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. लोकांना बरं वाटायला लागलं. लोक इकडं जितकं लागेल तेवढं न्यायचे, खायचे, पुन्हा भजनामध्ये दंग व्हायचे. अजान वृक्ष सापडला, अजान वृक्ष सापडला. लोकांनी सांगितलं. नाथ तिथंपर्यंत जाऊन पोहोचले. नाथाने अजान वृक्ष पाहिला. त्या अजान वृक्षाला नमस्कार केला. नंदी बाजूला केला गेला आणि त्या समाधीस्थळी नाथ आत उतरले. आत उतरल्यानंतर अजान वृक्षाची मुळी कुठं कंठाला येते, ती कंठाची मुळी बाजूला केली आणि इतिहासामध्ये अशी नोंद आहे की नाथ 3 दिवस त्या समाधीमध्येच होते. 3 दिवस ते वर आले नाहीत. याचाच अर्थ दोघं एकरूप झालेले होते. ज्ञानदेव आणि एकनाथ हे आध्यात्मिक हितगुज करण्यामध्ये अत्यंत एकरूप झालेले होते. 3 दिवसानंतर नाथ बाहेर आले. ते विवर बंद केलं गेलं. लोकांच्या समोर नाथांनी कीर्तन चालू केली. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेनी, बोलतो वचने अति भाविका. लोकांच्या समोर नाथांनी सांगितलं, ज्ञानदेवांचा निरूपण चालू केलं
आणि हे निरूपण करत असताना समाधीचा जो उद्धार झाला किंवा ज्याला जीर्णोद्धार झाला किंवा जी मुळी कंठाशी आली ती काढली, ते शक आहे शके 1505. पुन्हा नाथांनी पाठीमागे आल्या. त्या खऱ्या अर्थानं ज्ञानदेवांची समाधी ही नाथांनी महाराष्ट्राला दिली. लोक तिकडे जायला लागले, ज्ञानदेवांच्या समाधी एकरूप व्हायला लागले. नाथ मात्र पैठण क्षेत्री येऊन पोहोचली. आता पैठण क्षेत्री आल्यानंतर भावगर्भितता जी होती ती भावगर्भितता अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये होती. आता मात्र येताना एक विचार चालू झाला की ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी ही लोकांना समजून सांगायची. आता एका बाजूला भावार्थ रामायण निरूपण चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी ही एकनाथांनी निरूपणासाठी घेतली. निरूपण त्याचं चाललेलं होतं. एक दिवस असा प्रसंग घडला की एक अवलिया जो मुस्लिम आहे, तो मुस्लिम अवलिया 2 शाली वेगवेगळ्या ठिकाणी फाडून त्या 2 शाली पुन्हा एकत्र शिवण्याचं काम करत होता. तोही महान भगवत भक्त होता. आता तो एका ओटीवर बसलेला आहे. नाथ आंघोळीसने येत आहेत. त्यांनी बारकाईनं बघितलं, मगाशी जाताना हा फाडत होता आणि आता या शालीची ठिगळ त्याला, त्या शालीचं ठिगळ याला, असं का? म्हणून थोडे थबकले. एक लक्षात घ्या, संत आमचे प्रत्येक गोष्टीवर बारकाईने विचार करतात म्हणून संतत्वाला जाऊन पोचतात. आमच्यासारखा एखादा म्हणला असता, थोडंसं वेळ लागला असेल, डोक्यावर परिणाम झाला असेल, फाडत असेल, आपल्याला काय घेणं देणं, आपण आंघोळ करून यावं आणि गप मठात बसावं, असं कदाचित आपल्या मनातही आलं असतं. परंतु नाथ चौकस बुद्धीचे होते. ते मागं आले आणि त्यांना विचारलं की आपण असं का करतात? त्यावेळेला त्यानं सांगितलं की तुम्ही जे निरूपण करतात ज्ञानेश्वरीवर एक ज्ञानदेवांच्या, ते भविष्यात कसं दिसेल हे मी आता बघायला लागले. हे भविष्यात कसं दिसेल? नाथांना आश्चर्य वाटलं की हे असं का? चांगल्या असणाऱ्या शाली फाडून 2 वेगवेगळ्या एकत्र ठिगळं लावल्यासारखी, मग असं का असेल? नाथ शांत एकाग्र झाले, अंतर्मुख झाले आणि त्यांनी विचार करायला चालू केला आणि ज्ञानेश्वरीवरचं निरूपण त्याने शके 1506 संपवलं. पण संपवताना त्या अवलियाची जी भेट झालेली होती, त्या अवलियाची भेट या ज्ञानेश्वरीमध्ये शेवटच्या ओवीत घालून ठेवलेली आहे. अमृताच्या ताटामध्ये एखादा नरोटी ठेवेल आणि ती नरोटी ठेवल्यानंतर ते अमृताचं ताट नासून जाईल. त्या पद्धतीनं एखादा भविष्यातला कवी, एखादा लेखक, एखादा विद्वान यानं जर ज्ञानेश्वरींच्या ज्ञानेश्वरीतली ओवी बदलली किंवा शब्द बदलली तर ती कशी दिसेल? अमृताच्या ताटात नरोटी ठेवल्यासारखं, करवंटी ठेवल्यासारखं दिसेल, असं वर्णन नाथांनी यामध्ये केलं. म्हणजे हा शेरा आहे आणि तुम्हा आम्हाला फार मोठा इशारा आहे, मोठा इशारा आहे की कुणी या ज्ञानेश्वरीच्या या शब्दामध्ये बदलच करू नये. हे एका अवलियाकडून नाथांनी समजून घेतलं आणि निरूपण लोकांच्या समोर शके 1506 ठेवलं. पुंडलिक वरदारी विठ्ठल.